मी सीबीआय ऑफिसर कन्याकुमारी डांगे. आमदार महाडिकांची मर्डर केस आता मी इन्व्हेस्टिगेट करणार. मला क्राईम लोकेशनवर जायचं. मागच्या दरवाजानं केलेली कामं ना एक दिवस अंगाशी येतातच. काय भोसले? आम्ही करेक्ट वेळचीच वाट बघतोय. गपचूप जाऊन तो कॅमेरा काढू आम्ही. ठीक आहे, पण तो कॅमेरा मिळाला पाहिजे आपल्याला. मिळेल. अशी काही माहिती आहे का की जी तू मला नाही सांगितलीस? नीट विचार करून सांगायचं. मग एक दिवस भाजी खाल्ली तर काय बिघडतंय तुमचं? नका खाऊ ना मासे. रोज रोज काय आहे? नाही वेळ मिळत आहे मला. इथे काम आहेत मला. एक मिनिट मामा, त्या दिवशीची जरा लिस्ट काढून ठेवा. मला लागू शकते. मॅडम आल्यात ना, त्यांना काढून ठेवा. तुम्ही मला ना सारखा फोन करू नका. मी ड्युटीवरती आहे. मला नाहीये या सगळ्यासाठी वेळ. प्लीज मला त्रास नका देऊ. आहो, सारखं सारखं काय असतं तुमचं? मी तुम्हाला नंतर फोन करते. तुझं काय इथे? तुम्हालाच भेटायला आले. पोलीस स्टेशनला गेले होते, तिथे कळलं तुम्ही इथे आहात म्हणून आले. बोल बोला. सगळे डोक्याची मंडई करा फक्त. बोला. म्हणजे काय झालं? हंटरवाली बाई आणून बसवली ना डोक्यावरती नुसते. तुला काय करायचंय? तू तुझं बोल. हा, मला राहुल बद्दल बोलायचं होतं. ये इकडे साईडला. पाऊस आहे. ये इकडे. ओ मामा, ते झेरॉक्स आणून द्या जा. हा बोल. काय म्हण तुझं? म्हण काय म्हणणं आहे? मॅडम, मी राहुलला लहानपणापासून ओळखते. तो असा मुलगा नाहीये. तो खूप साधा मुलगा आहे. त्याची आई आमच्याच घरी कामाला आहे. माझी पुस्तकं द्यायचे मी त्याला. मला माहितीये तो खूप हुशार आहे. तो हे असं काहीतरी नाही करत. सावनी, तू ना ह्या सगळ्यामध्ये नको पडूस बाळा. तू तुझा अभ्यास, तुझं करिअर ह्याच्यावरती फोकस कर ना. तुला काही कामधंदे नाहीत का दुसरे? तर मी तुला 2 कामं देते. हे घे. हा ना, हा माझ्या नवऱ्याचा नंबर आहे. ह्याला फोन करायचा आणि रोज सकाळी ह्याला मासे आणून द्यायचे. मॅडम, मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं की ती मार्कशीट जी होती ना, ती तुम्ही एकदा चेक करा ना. तिथे असेल काहीतरी. तो असं उगाचच नाही जाणार. आणि मॅम प्लीज तुम्ही कराल का माझ्यासाठी एकदा चेक? तो खरंच असं खोटं नाही बोलणार. ऐकायचंच नाहीये का? मॅडम, मी काय सांगते, राहुलने खरंच काय केलं नाहीये. तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्याला मारू नका. रिक्वेस्ट आहे. माझ्या हातात तसंही आता काय उरलं नाही. मग मी भोसले सरांशी बोलू का? मी त्यांची माफी मागेन. आणि म्हणजे मी चुकून बोलले. चुकून एक दिवशी देऊ का तुला? सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे असं त्यांना सांगते मी. कुठे आहेत ते? आले तिथे वरती गेले. मग मी आता नाही, तुला आता नाही जाता येणार. तर आमची इथे वेगळीच हवा टाईट आहे. एकतर ती बाई इथे आली. तुझा इकडे इकडे थांब. इकडे. कोण आहे? माझ्या ओळखीची इथून जात होती म्हणून थांबली. पार्क आहे, चौपाटी आहे फिरायला. नॉनसेन्स. आउट. निघ. चल निघ. चल निघ. निघ. जमसांडे, मीडियावाल्यांची खूपच जवळीक आहे तुझी. काय फेमस व्हायची खास आहे? नाही मॅडम, ती मीडियाची नाहीये. हो, मग ती कोण आहे जमसांडे? मॅडम, माझं आडनाव जमदाडे. काय फरक पडतोय त्यांनी? दासाच्या पादण्या इतकंही महत्वाचं नाहीये ते आता. कसला पगार घेता नाव मिरवण्याचा? त्या मुलीशीच काय गप्पा मारतेय? ह्या अजयला तर एक काम धड येत नाही. ती एसीपी येऊन मध्ये ढवळाढवळ करते. तो फेरे करता वाटेल ते बडबडतो. हे असले लोक आहेत मुंबई पोलीस मध्ये. त्यापेक्षा एक मूर्ख भरलेत सगळे. चला. एकतरी काम स्वतःचं डोकं वापरून करणार आहात का मेंढरासारखं हाकायचंय फक्त? उचलून बसवू गाडी? चला ना. काढलास कॅमेरा? अरे बोल. हो मिळालाय. घाबरले ना मी. चल लवकर जाऊया आपण इकडून. आपल्याला फुटेज चेक करावं लागेल ना. चल.
कॉफी घेऊन येतो. रात्र एक मी अथांग होती, नव्हता दीप उशाला. जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला. हरपलेल्या या नौकेला गवसे आज किनारी. स्वप्न नगरीच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा. अपार माझ्या काळोखाला दिलास जीवन तारा. कुसुमाग्रजांची कविता आहे, गर्भसंस्कार. श्यामजी, मॅडम कॉफी 2च मिनिटात येते. कॉफी मरू देव. मोरे आहे ना महाडिकांचा पीए, त्यांना तासाभरात हजर करा. ओके मॅडम. मोरेंना ते काय सेक्रेटरी त्याचे माडीचे, त्यांना मी फोन केला की मी येतोय भेटायला. ते म्हटले की मी साहेबांना विचारून सांगतो तुम्हाला. मग त्यांचा परत फोन आला आणि ते म्हटले की त्या जुहूच्या फ्लॅटवर रात्री तुम्ही भेटायला या. हॅलो, ऐक राजेश, मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. हा बोल. अरे एका जागेवर बस ना राजेश, मी काहीतरी महत्वाचं बोलतोय ना तुझ्याशी. हा बसलोय, बोल. हा ऐक, माडिकांची जी केस माझ्या हातात होती ती आता माझ्या हातात नाहीये. केस CBI कडे गेली आहे. अरे बापरे, मग आता? इंचार्ज एक माथे फिरू बाई आहे, एकदम चक्र. तिचं नाव आहे KK, कन्याकुमारी. ओके, त्या बाईच्या हातात केस गेली आहे आणि आल्या आल्या तिने खणायला सुरुवात केली आहे बरं का. माडिकचा सेक्रेटरी मोरेला तिने बोलून घेतलंय. मोरे साहेबांना? हा हा, ऐक नीट ऐक. त्या रात्री कोण कोण येऊन गेलं त्या सगळ्यांची नावं मोरे घेणार. त्यात तुझंही नाव येणार, तुला इन्व्हेस्टिगेशनला बोलवलं जाणार. राजेश, मी तुला घाबरवत नाही, अजिबात नाही. फक्त एक मानसिक तयारी कर, तुला इन्व्हेस्टिगेशनला बोलवलं जाणार आहे याची. कुठल्याही क्षणी पोलीस आपल्या घरी येऊ शकतात. हे बघ, इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुझं नाव मी येऊ दिलेलं नाहीये म्हणून मला पडणारच आहे. मी बोलणी खाणारच आहे, ती मला प्रश्न विचारणारच आहे. ते मी करतो हँडल, पण तू मात्र तुझी उत्तर दे बर का. पण म्हणजे मग सगळं सांगू का? नाही 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 राजेश, सगळं सांगायचं नाहीये तुला. अरे पण ती बाई काही प्रश्न विचारेल ना, आणि मी काही घाबरून चुकीचं उत्तर दिलं तर मग सगळं गोंधळ होईल. माहिती तू काय सांगायचंय हे मी आता तुला सांग, आणि तेवढं आणि तसंच बोलायचंय. ओके चिकू? हा बोल. तुला एवढंच सांगायचंय की तुला स्वतःहून माडिकांचा फोन आला होता. तू माडिकांकडे गेलास रात्री 8:30 वाजता. 8:30 वाजता तू गेलास, मोरे तुला रिसीव्ह करायला आला. तू आत गेलास आणि 8:45 म्हणजे 8:45 वाजता तिथून निघालास. तेव्हा माडिक स्वतः तुला दारात सोडायला आल्या जिथून तू आत आला होतास. काय कळलं सांग? 8:30ला गेलो, 8:45ला निघालो. करेक्ट. मला माहितीये मी जे काही करायला सांगतोय ते चूक आहे राजेश, पण आय एम सॉरी. चिकू ऐक माझं, तू स्वतःला दोष देऊ नकोस. बघ, तुझी काही चूक नाही याच्यात, आणि तुझी काय कोणाची चूक नाही याच्यात. तू 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 काळजी करू नकोस. तू जसं सांगितलंस ना तसंच मी सगळं करीन. हा, स्टेटमेंटवर फर्म राहा राजेश. हो, ठेवू? राजेश, कोणाचा फोन होता? चिकूचा. मग तू असं का बोलत होतास? नाही म्हणजे तू नेहमीसारखं बोलत नव्हता. काय म्हणत होता चिकू? काय नाही, काही आणायचं का विचारत होता. राजेश, काय झालं? अगं काही नाही, खरंच काही नाही. अरे 93 पासून तुझा आवाजच ऐकतेय राजेश. आवाजावरून मूड कळतो मला तुझा. काय झालंय लवकर सांग. अगं सांगितलं ना काही नाही म्हणून. ते
फॅसिलिटी सेंटरचं काम रखडलंय ना, त्यामुळे मूडाऊट झालाय. शर्मिला, एक काम कर ना, मस्त चहा टाक माझ्यासाठी. हा, छान आलं बिलं घालून चहा कर. या महाडिक प्रकरणात राहुलचा काय संबंध? नाही, त्याला म्हणे पोलिसांनी उचललंय. सावनी, तो अक्षय आणि त्या महालक्ष्मीची मुलगी, तुमचं तिघांचं काय चाललंय? काय खलबत चालली? आजोबा हे बघ, ते मी आजोबा आहे तुझा, माझं सगळीकडे लक्ष असतं. पण आजोबा, आम्ही फक्त राहुलला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, सोडवण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. तू सत्याच्या बाजूनीच असणार आहेस. आणि हे बघ, मी तुझा आजोबा आहे, मी तुझ्या बाजूने असणार. पण जे काही करशील ना, ते विचार करून कर. म्हणजे सकाळी साहेब फ्रेश झाले, त्याच्यानंतर पत्रकारांना भेटले, त्याच्यानंतर काही माणसं भेटायला यायची होती, त्यांच्याशी भेट झाली. मग दिवसभराचं आमचं शेड्यूलवरती चर्चा असते, ती झाली. मग साहेबांची पुढे मंत्र्यांबरोबर मीटिंग होती, त्याच्याबद्दल आमची चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर मॅडम, ह्यांचे वडील सुद्धा आलेले रात्री भेटायला, भोसले साहेबांचे. यांचे वडील आले होते? हो. हे काय, रात्री 8:30 वाजताची अपॉइंटमेंट होती. मी यांच्या वडिलांची आमच्या साहेबांबरोबर भेट घालून दिली. साहेब म्हणाले तू घरी जा, म्हणून मी मग घरी गेलो. काय करतात यांचे वडील? तुम्ही सांगितलं नाही? हो, मी तुम्हाला विचारते ना. अंध आहेत ते. ब्लाइंड, दिसत नाही त्यांना. मोरे, तुम्ही काय करता? मी महाडिक साहेबांचा पीए होतो. हो ना. मग तुम्ही काय करता ह्यावर तुम्ही असं उत्तर देता का की मला मिड मायट्रल व्हॅल्व प्रोलॅप्स आहे किंवा माझी एक किडनी नीट काम करत नाही, असं सांगता? मॅडम, असं काही नाही. नाही ना. मग यांचे वडील काय करतात ह्याचं उत्तर ते अंध आहेत असं कसं असेल? पण एका माणसाबद्दल बोलतोय ना. बोरे, एका माणसाची ओळख ना त्याच्या व्यंगावर नसते, मुळात कधीच अशी नसते. एक्सक्यूज मी मॅडम, मी गोरे नाही, मोरे. आणि इम्पॉर्टंट आहे हो. मी माझा प्रश्न रिफ्रेश करते. मिस्टर भोसले म्हणजे यांचे वडील आमदार महाडिकांच्या घरी कशाला आले होते? मॅडम, ते फॅसिलिटी सेंटर चालवतात अंधांसाठी, त्यासाठी काहीतरी मदत हवी होती, म्हणून साहेबांना भेटायला आले. म्हणजे अराउंड 8:30 वाजता तुम्ही त्यांना घेऊन फ्लॅटवर गेलात, मग पुढे चहा पाणी वगैरे झालं, मग काय झालं? काही नाही. मग साहेब म्हणाले तू घरी जा, मग मी निघालो तिकडून. म्हणजे मिस्टर भोसले आणि आमदार साहेबांमध्ये नेमकं काय बोलणं झालं किंवा पुढे काय झालं हे तुम्हाला नाही माहिती? नाही. ठीक आहे, यू मे गो ना. म्हणजे मी जाऊ ना? मी सोडायला येऊ? नाही, मी येतो. मी तुला विचारलं होतं ना, असं काही आहे का की जे तू माझ्यापासून लपवतोय? आता तुझे वडील ज्या दिवशी आमदार महाडिकांचा खून झाला त्या दिवशी त्यांच्या घरी गेले होते, हे माझ्यापासून का लपवलंस? आयदर तुला वाटतं की मी मूर्ख आहे किंवा तू स्वतःच मूर्ख आहेस. सॉरी, ऍक्च्युली माझे वडील तिथे गेले होते, पण अगदी 10 मिनिटासाठी गेले होते. झालं असं की माझे वडील दृष्टीहीन आहेत मॅडम. 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये त्यांचे डोळे गेले. त्यानंतर ते ना हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे? ती वायफळ बडबड करतोस तू अजय. मला का नाही सांगितलं की तुझे वडील त्या दिवशी महाडिक आमदारांच्या मला त्यांना त्यात अडकवायचं नव्हतं. त्यांची काही चूक नव्हती. मी स्वतः इंटरोगेट केले त्यांना. दृष्टीहीनांच्या त्या फॅसिलिटी सेंटरसाठी गेले होते ते, बाकी काही नाही मॅडम. नाही, त्यांचा 90च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये. कधी भेटू शकते मी त्यांना? उद्या. आज जमसांड्यांना सांगा त्यांना घरनं घेऊन यायला. येस मॅम.
भोसले, कोण आहे? काका मी सीमा. ये सीमा ये. तुमचे सर अजून आलेले नाही आहेत पण. माहितीये काका, मी ऍक्च्युली तुम्हाला. कोण आलाय रे राजेश? अगं ही सीमा आले जमदाडे. अगं किती दिवसांनी येतेस? चहा टाकते. काकू नाही, मी ड्युटीवरती आहे. काका काका तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल, महाडिक मर्डर केसच्या चौकशीसाठी. राजेशला कशाला घेऊन चाललाय? त्याचा काय संबंध आहे या सगळ्याशी? त्याची कशाला चौकशी करताय? शर्मिला, एका पोलीसवाल्याची आई आहेस ना, मग घाबरतेस काय अशी? अगं रुटीन चौकशीसाठी बोलवलं त्यांनी, जाऊन यायला हवं ना. अरे पण तू का? हे बघ, त्या दिवशी मी महाडिकांना भेटायला गेलो होतो ना फॅसिलिटी सेंटरच्या कामासाठी. त्याच रात्री त्यांचा खून झाला. आता तिथे त्यांना भेटायला अनेक लोक आले असतील ना, तर सगळ्यांनाच त्यांनी चौकशीसाठी बोलवलं असेल. हो ना जमदाडे? हो काका, बरेच जण आहेत चौकशीसाठी. आपण एका पोलीसवाल्याचे आई बाप आहोत, मग आपणच पोलिसांना सहकार्य नको करायला? नाही नको रे, मला काळजी वाटते. काळजी करू नका काकू, सर आहेत. शर्मिला, मी जातो आणि लगेच येतो पण. हा, अरे पण तू काळजी करू नकोस, मला काही नाही होणार आहे. काकू, आय एम रिअली सॉरी, पण मला त्यांना घेऊन जावं लागेल. आय हॅव टू फॉलो माय ऑर्डर्स. चला जमदाडे मॅडम. काळजी घे आणि मला फोन कर. हो हो काकू, दार लावून घे. तेजी चिंता नहीं करो आप, मैं अपना ख्याल रख लेवानी. रहे ना श्याम जी मेरे साथ, तुसी बस अपना ख्याल रखो, समझे? चलो जी, कल फोन करती हूँ. हैं? जय माता दी. काय झालं? हे मी पंजाबी ऐकून शॉक झालो. मला ढाब्यावर आल्याचा फील आला मॅडम. मला असं वाटलं की मी हायवेवर एखादा ट्रक अडवलाय. छान बोलता पंजाबी. तुमचं लग्न झालंय? ऑफकोर्स. त्यात ऑफकोर्स काय नाही झालंय असं होऊ शकतं ना. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट मॅम. बायको कुठली भाषा बोलते? नागपूरची मराठी बोलते मी, तिच्याशी त्याच भाषेत बोलतो. गोड भाषा आहे बरं का. है ना? तसंच माझा नवरा पंजाबी आहे, मी त्याच्याशी पंजाबीत बोलतो. का तो का नाही बोलत तुमच्याशी मराठीत? आम्ही एकमेकांची हिब्रूत बोलतो. तुम्हाला काय करायचंय हे विचारायला आलायत का तुम्ही? नाही, मी सहज आलो होतो, म्हणजे तुमची व्यवस्था नीट झाली आहे का बघायला, सगळं ओके आहे का बघायला आलो होतो. कारण तुम्ही आल्या आल्या डायरेक्ट कामाला लागलात ना. हा हा, तुम्हाला सवय नाही का आल्या आल्या कोणीतरी डायरेक्ट कामाला लागलं? कारण फेरीवाले तुमच्या इथे कोणी कामच करत नाही. तुम्ही फेरीवाले म्हणालात मला. मग चिडवलं नाही, तुमचं आडनाव आहे ना. मॅडम, राजेश भोसले आलेत. मग घेऊन ये ना आतमध्ये. त्या अजयला सांग तू पण ये म्हणून. काय? घेऊन येते दोघांना. तुम्ही माझी विचारपूस केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद कशाला मॅडम, मी माझं कर्तव्यच आहे ना ते, मी तसा हेल्प. ऐका ना, धन्यवाद म्हणजे तुम्ही जा. ओके, काही लागलं तर मी आहे. श्यामजी पण आहे. या मिस्टर बोलतो. मी ऑफिसर कन्याकुमारी डांगे. बसा ना. मला यांच्याशी एकट्याशी बोलायचं, बाकी सगळ्यांनी बाहेर थांब. जमसांडे तू थांब, ते बोलती ते स्टेटमेंट लिहून घे. पेन. बाकीच्यांनी बाहेर जा. त्यातलं काय नाही कळलंय तुला?
मुद्दाम करते रे ती बाई, मुद्दाम चुकीचे नाव घेते. आपलं महत्व कमी व्हायला पाहिजे, ती सतत काम करताना दिसली पाहिजे. जुने टेक्निक्स आहे म्हणा डॉमिनन्सचे, कळतात आम्हाला सगळं. जुने टेक्निक्स म्हणून तुम्ही सुरुवातीला हेच केलं का? अरे माझी गोष्ट वेगळी आहे रे. आय एम अ सुपर कॉप. तुला सांगतोय, सेंटरवाले असतात ना, स्टेटवाल्यांना नेहमी दावायला बघतात. माझा अनुभव सांगतो तुला. चंद्रपुरात असताना असाच एक सीबीआयचा ऑफिसर आला तिकडे. अरे कामच करू दे ना आम्हाला. आमच्या रिजन मध्ये येऊन तुम्ही आम्हाला सांगाल कुठे काय घडतं. आम्ही वर्षभर काम करतो, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं. ते असे दाबतात. आपण काय करायचं, आपण सहन करू शकतो फक्त. आता त्या बाईनं किती अपमान केला रे तुझा. कसली शाळा घेते ती. पण तू काय, तुझं काय भोसले, कसं होईल तुझं? कठीण आहे रे. तुला सहन करण्यापलीकडे दुसरा मार्गच नाही. हे बघ भोसले, आता असं म्हणू नकोस की मर्डरचा आय विटनेसच दृष्टीहीन आहे. अरे खरं की काय? अरे कसला गोंधळ घालेल तो माणूस. भलत्याच माणसाला पाठवल फासावर. अरे कठीण आहे, कठीण आहे देवा. सीबीआयच्या इतिहासातली सगळ्यात जास्त लक्षात राहणारी केस ठरणार आहे. असा का बघतोस माझ्याकडे? तो दृष्टीहीन माणूस बाप आहे माझा. काय? चल काही पण. खरंच म्हणजे बेसिकली तुम्ही त्या फ्लॅटमध्ये फक्त 10 मिनिटं होता. हो, माझं बोलणं झालं आणि मी निघालो लगेच. नाईस. मग कसे निघालात तुम्ही? म्हणजे आमदार महाडिक तुम्हाला सोडायला आले का खाली? हो, ते मला खाली सोडायला आले. आणि मग पुढे म्हणजे टॅक्सी, ऑटो, त्यांची गाडी, कसं? ऑटो 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 ऑटोने गेलात तुम्ही? त्यांनी तुम्हाला रिक्षात बसवून दिलं का तुमची तुम्ही रिक्षा बोलावलीत का काय? मीच पकडली आणि गेलो घरी. नाईस. एनिवे, माझं झालंय विचारून जे विचारायचं होतं ते. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत येण्याचा त्रास दिला, पण काय करणार, ड्युटी आहे ना माझी. नाही, नो प्रॉब्लेम. पोलिसांना मदत करणं मी माझं कर्तव्य समजतो. बरोबर. ठीक आहे, जा तुम्ही. त्यांना घरपर्यंत व्यवस्थित सोडून या. येस मॅडम. भोसले, मला आणखी काही विचारायचं असेल तर तुम्हाला परत त्रास देईनच आहे. या तुम्ही. मगाशी मी हा कॅमेरा काढायला गेलो होतो ना, तेव्हा थोडासा तिरका झाला. असं कसं काय? कोणी हात लावला असेल का? नाही नाही, असं नसणार झालेलं. बघ ना किती लाईट वेट आहे. म्हणजे थोडा जरी वारा आला तरी हलू शकतो तो. आणि 2-3 दिवस झाले एवढा पाऊस पडतोय, आडवा तिडवा वारा येतो, त्याच्यामुळेच झाला असतो. मग आता आपल्याला फुटेज चेक केल्याशिवाय नाही कळणार. सावनी, समजा तो मागचा जिना आपल्या कॅमेरामध्ये कव्हरच झाला नसेल तर? एक मिनिट, म्हणजे तू अजून चेकच नाही केलंस फुटेज? नाही म्हणजे मी वरवरचं चेक केलंय, पण 3 दिवसाचं फुटेज आहे यार. मी म्हटलं तुम्ही आल्यावर आपण सगळे एकत्रच चेक करूया. फॉरवर्ड करता करता आपल्याला दिसेल ना. झालं तुझं? अरे चल ना, दाखव ना ते फुटेज यार. काय टाइमपास चाललाय तुमचा? एकदा बोलतो रेकॉर्डिंग आहे, एकदा बोलतो ते नीट नाही झालंय. जे आहे ते दाखव ना बाई. चल ना. त्या रावल्यामुळे शॉर्ट झाला डोक्याला यार. ए चल ना. चल. कर पटपट. श्यामजी, बोला मॅडम.
तू इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला जो पोलीस फोटोग्राफर होता ना त्याला बोलवून घ्या लगेच. आता काही प्रॉब्लेम आहे? ओव्हर टाइम हो रहा है मॅडम. अब बस करो. तुम्हाला आरामाची गरज आहे. काम हे पण गर्भसंस्कारच आहेत शांती. जा. आप सुधरोगे नहीं. चिकू मला खरंच खूप टेन्शन आलंय. माझी उत्तर ऐकून जर का त्यांना काही संशय आला आणि त्यांनी मला पकडलं तर. स्टेटमेंट मी जे द्यायला सांगितलं होतं तेच दिलंस तू? हो. हे बघ राजेश, काही झालं तरी आपल्या स्टेटमेंटवर फर्म राहायचं. स्टेटमेंट बदलायचं नाही. हे जर तू केलंस तर तुला काही होणार नाही. लिहून घे माझ्याकडून. इथून थोडं फॉरवर्ड कर. मागे जा. यात क्राईम सीनचे सगळे फोटोज आहेत आणि वॉक थ्रू व्हिडिओ सुद्धा आहे. दमदाडे मॅडमने तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. ठीक आहे, जा तू. पॉज कर. ठीक. भोसले सर. राजेशची चौकशी झाली आज, पण मला वाटलं होतं तसं काही झालं नाही. म्हणजे किमान आज तरी बॉम्ब फुटला नाही. पुढेही नाही फुटणार. चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगलंच होतं. खूप घासलेलं वाक्य आहे, पण सिच्युएशनच इतकी वाईट आहे ना की हे ऐकून सुद्धा बरं वाटतंय मला. पण राजेश निर्दोष आहे. मला एवढंच वाटतं ना, या सगळ्यामध्ये त्याचा बळी नको जायला. इच्छा गावात हा मर्डर वेपन लपवतोय.